अबे लवड्यो आमदार खासदार मंत्री जंत्री का त्या मंत्रालयात जाऊन का शेट उपडून राहिल्या बा लवड्यो तुम्ही शेट उपण्यासाठी पगार वाढवण्यासाठी जाता का रे का पेन्शन चालू करायला जाता आमदार खासदार मंत्री जंत्री शेट उपडाले मंत्रालयात जाऊन मंत्रालयाचे काय शेट काढून राहिले अबे इकडे शेतकऱ्याचे भाव चालू 15,000चा कापूस 8,000वर आला ते नाही दिसत सल्फेटचे भाव 1,000 रुपयाची थैली 2200वर गेली ते नाही दिसत शेतकऱ्याचा 7-12 कोरा म्हणला होता ते नाही दिसत आणि 50,000ची तुटपुंजी समित्या लावून त्याले हे डेंगणं करून ते करून शेतकऱ्याच्या हातात अजूनही शेटना बंबुऱ्या नाही आला लवडे हो आणि तुम्ही म्हणता आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहो शेट उपडानं तुमच्याच घरी चुलीवर मांडा आणि त्याला शिजवा आणि थेसवर पा शिकवता का रे लवडे हो आम्हाला शेतकऱ्याले फक्त धमक्यात द्यायच्या कामाच्या कर लवडे हो तुम्ही तुम्ही काय शेतकऱ्याला फक्त धमक्या द्यायच्या कामाचे आहे का रे बानगुड हो मंत्री जंत्री काय शेटुपडा झाले मग तुमचं मंत्रालयात ऐकत नाही चालत हे एक भिकारचोट होतं कसंही शेतकऱ्याच्या नावावर बोलणार ते भिकारचोट चालत इकडे गेलं भोकात घालाले फक्त जेव्हा निवडून यायचे होते इतके वर्ष निवडून आलं तेव्हा शेतकऱ्याच्या नावावर आलं अंधऱ्या भोकण्याच्या नावावर निवडून आलं आता साल्या जेव्हा तुम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफी मागितलं होतं तेव्हा होत आलं का रे तुझ्या जवळ पाहिलं का तुझ्याकडे फिरून भोकण्या डोऱ्याच्या आणि म्हणते आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागाव शेट उपड्याचे काम करू आले फक्त तिकडे दवाई पाण्याचे खता पाण्याचे रेटवाले त्याच्याकडे नाही दिसत तुम्हाला शेतकरी बोलले का फक्त ते दिसून राहिले तुम्हाला शिकवता का रे लवडे हो तुम्ही आम्हाला साल्यो गाडून देईन नकरे हेप सांगत दिसूच नाही देणार शेतकऱ्याच्या बांधावर जर आला ना गाळला तर